कोल्हापूरमध्ये जाऊयात, हसन मुश्रीफ बोलतायत। सल्ला आला त्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि काल कारवाई केली। संभाजीराजांचं नेमकं काय न्यायप्रविष्टी बाब होती, मात्र संभाजीराजांनी म्हटले की पालकमंत्री खोटी माहिती देतात। ही न्यायप्रविष्टी काही मोजक्याच अतिक्रमणांची आहे, हे जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे। प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख त्यांनी सांगितलं होतं की न्यायप्रविष्ट बाब आहे। न्यायप्रविष्ट बाबमध्ये काही नव्हत्या, त्याचा एजीचा त्यांनी रिपोर्ट घेतला आणि त्याप्रमाणे काल कारवाई केलेली आहे। संभाजीराजांचं नेमकं काय सुरू आहे? एका बाजूला म्हणतात की धार्मिक वाद नाही, दुसऱ्या बाजूला म्हणतात हा सगळा शिवभक्तांचा आक्रोश आहे। आता ते त्याला तुम्ही विचारलं पाहिजे काय आहे ते। समर्थन देखील ते करतात, चुकीची घटना घडलेली आहे हे म्हणत नाहीत। तुम्ही तरी संभाजीराजे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलं असावं असं वाटतं, कारण ज्या पद्धतीने संभाजीराजे त्या ठिकाणी पोहोचण्याआधीच तो सगळा ते तपासात बाहेर येईल। तुम्ही काल जिल्हाधिकाऱ्यांची किंवा पोलीस प्रमुख अशी बोला, नेमकी प्राथमिक माहिती आपल्याला काय देण्यात आली, कशामुळे घडलं सांगितलं गेलं? मी सांगितलं तुम्हाला की त्यांना शब्द देण्यात आला होता की अनुचित प्रकार तिथे घडणार नाही। अशा पद्धतीने थोडीशी पोलीस गाफील राहिलेले दिसत आहेत। हे असत्य चौकशी झाल्यावर येईल। इंडिया आघाडीने तिथे जाऊन मदत केली, आपण सरकार म्हणून आता त्या ठिकाणी कशा पद्धतीने सगळी ते आता नुकसान जे पंचनामे केलेले आहेत, नुकसानभरपाई केली आहेत, त्याला जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न प्रशासन करेल। मदतीच्या छावण्या देखील उभा करा असं इंडिया आघाडीची मागणी त्या ठिकाणी। नाही ठीक आहे ना, आम्ही करू की त्याला जे जे काय आवश्यक असेल, ती 40 कुटुंब आहेत, त्यांना बाबा त्यांचं जे नुकसान झालं असेल त्याला भरपाई करण्याचे पंचनामे करून शासनाकडे पाठवण्यात आलेले आहेत। जास्तीत जास्त मदत त्यांना देऊ आम्ही। माझ्या पुरोगामीत्वावर प्रश्न उपस्थित करताय, मात्र विशाळगडावर यासीन भटकर राहिला होता हे तुम्हाला दिसत नाही का? अशा पद्धतीने संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे देतात। आता यासीन भटकर प्रकरण हे कालच आम्हाला कळालं, त्याचीही अधिक चौकशी केली जाईल। तो कुठं राहिला होता, का राहिला होता, कोणाच्यात राहिला होता, मग ही माहिती असती तर पोलीस का गप बसते ही माहिती घेऊ आपण। सतेज पाटील यांच्यावर देखील विरोधकांकडून आरोप होतो की त्यांनी काही एक महिन्याभरापूर्वी वक्तव्य केलं होतं की कोल्हापूरमध्ये दंगली घडवण्याचे प्रकार येत्या काळामध्ये होतील, त्यामुळे सतेज पाटलाची देखील एकंदरीत सर्वांची चौकशी झाल्याची गरज आहे। चौकशी समोर झाल्यानंतर सत्य समोर येईल। आपण पालकमंत्री म्हणून कधी त्या ठिकाणी भेट देणार आहात या 2 दिवसात? नाही, मी अजून मी काय ठरवलेलं नाही, योग्य वेळा जाईल। नाशिकमधल्या संत आखाड्यानं सुद्धा आता इशारा दिलाय, संभाजीराजांच्यावर गुन्हा दाखल झालाय, जर त्यांना अटक झाली तर महाराष्ट्र पेटवू असा इशारा दिला। नाही ठीक आहे ना, ते आता पोलीस कायदा आणि सुव्यवस्था बघतील, परंतु आता माझं मत आहे की याला वातावरण कसं शांत राहील बघण्याची आवश्यकता नाही। माझी त्यांची काही चर्चा नाही। हे सगळं इंडिया आघाडी त्या ठिकाणी गेल्यानंतर हे राजकारण करतात अशा पद्धतीच्या देखील टीका व्हायला सुरुवात झाली, आपल्याला तसं वाटते का? कारण उद्या सद्भावना रॅलीचं देखील आयोजन इंडिया आघाडी करते। ठीक आहे, बघा प्रत्येक पक्ष आपापली भूमिका वठवत असतो, त्या पद्धतीने वातावरण शांत राहणं हे आवश्यक आहे। शाहू महाराजांच्या भूमीमध्ये अशा घटना घडू नयेत अशासाठी कोण प्रयत्न करत असेल तर स्वागत आहे। लाडकी बहीण एकूणच सगळ्या याच्यावरती यांनी म्हटलं काय आव्हान? आता आपल्याला माहिती आहे की या 2 घटना घडल्या, थोडी एक मागेही घडली होती आताही, त्यामुळे आपलं कोल्हापूर शहर बदनाम होते, कोल्हापूर जिल्हा बदनाम होतो। तर माझ्या सगळ्या शाहू प्रेमी पुरोगामी विचाराच्या लोकांना विनंती आहे की अशा घटना घडू नयेत म्हणून सगळ्यांनी शांतता राखावी आणि शांततेसाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करावेत।